हाय हॅलो, कशा आहात मित्रमैत्रिणींनो? मी चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मागच्या भागामध्ये आपण उलनपासनं 9 नंबरची सुई वापरून चैन कशी बनवायची ते शिकलो आहोत. तर मग आज आपण चैन बनवून त्याच्यावरती आपण सिंगल क्रोशा आणि डबल क्रोशा कसे टाकायचे ते बघणार आहोत. तर मग सर्वप्रथम आपण डबल क्रोशांपासून एक पट्टी बनवायची शिकणार आहोत. तर मग आता आपण चैन बनवून घेऊया. तुम्हाला जेवढी पाहिजे असेल पट्टी बनवायची असेल त्याप्रमाणे चैन विणून घ्यायची. तर मग आता ही आपण चैन बनवत आहोत. तसेच मी इंस्टाग्रामवरती कलासूत्र नावाने विणकामाचे एक पेज सुरू केलेले आहेत. तर मग त्या पेजवरती मी अशाच नवनवीन विणकामाच्या वस्तू बनवून टाकत आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजला पण फॉलो करा आणि ते पेज पण पाहू शकता. तर मग आता आपली ही चैन विणून झालेली आहे. तर मग आता आपण जेवढी पट्टी बनवायची असेल त्याप्रमाणे चैन विणून घेतलेली आहे आणि आता तिच्यावरती आपण खांब टाकणार आहोत. चैन विणायची प्रॅक्टिस झाली की आपल्याला खांब बनवायला अगदी सोपं जातं. तर सर्वप्रथम 2 चैन जेवढी बनवायची तेवढी बनवून 2 चैन विणून घेतल्या आणि आता त्याच्या बाजूची जी चैन आहे त्यामधनं सुई टाकून डबल क्रोशा करून घेतला. अशाच पद्धतीने सुईवर 2 वेळा वूल टाकून घ्यायची आणि तिच्या बाजूच्या चैनमधनं सुई घालून वूल मागे ओढून घ्यायची, म्हणजे आपल्या डबल क्रोशाच्या पट्टीची सुरुवात होईल. तर मग आता अशा पद्धतीने आपण ही पट्टी विणत चालणार आहोत. प्रत्येक बाजूची चैन फोडून आणि त्याच्यामधनं सुई घालून घ्यायची आणि मग वूल मागे खेचून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने एकसारखं तिच्या जवळ बाजूची चैन, त्याच्यानंतर त्याच्या बाजूची चैन, अशा पद्धतीचे आपले हे डबल खांब तयार होत जातील आणि आपल्या पट्टीचा पण आकार सुरू होईल. तिच्या शेजारची चैनमधनं फोडून घ्यायची आणि चैन बनवताना सुरुवातीला खूप टाईट चैन करायची नाही, थोडी लूज ठेवायची, म्हणजे आपल्याला सुई घालायला सोपं जातं. आता तिच्या शेजारची चैन बघा, त्यातनं सुई घालून वूल मागे खेचली 2 वेळा, म्हणजे आपला हा डबल क्रोशा झालेला आहे. अशाच पद्धतीने जेवढी पाहिजे असेल त्याप्रमाणे